मधील राजकोट किल्ल्यासंदर्भात पुढची महत्त्वाची बातमी येते. त्या बातमीकडे आपण वळणार आहोत. त्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलेलं आहे. यावेळेला देशमुख कुटुंबियांना अश्रू अनावर झालेत. संतोष देशमुख यांच्या आईने सुप्रिया सुळे यांच्या समोर टाहो फोडलेला आहे. तर आम्हाला न्याय पाहिजे असं म्हणत वैभवी देशमुख यांनी आपली कैफियत मांडली आहे. यावेळेला वैभवी देशमुखांना सुद्धा अश्रू अनावर झालेत. संतोष देशमुख कुटुंबियांचे अश्रू पाहून मस्साजोगचे गावकरी सुद्धा हळहळलेले आहेत. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी परळीत जाऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. यावेळेला महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. मुंडे यांच्या पत्नीने न्याय मिळत नसल्याचं म्हणत आपली व्यथा सुप्रिया सुळेंसमोर मांडलेली आहे. इकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली. यावेळेला ग्रामस्थांनी येत्या 25 तारखेला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. मात्र यावरती सुप्रिया सुळेंनी ग्रामस्थांना आंदोलन न करण्याची मागणी केलेली आहे. अन्नत्याग करू नका, तुमची लढाई मी लढणार असं आश्वासन त्यांनी यावेळेला दिलेलं आहे. तसंच यावरती बोलताना सुप्रिया सुळेंनी तपासाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार कसा असा सवाल त्यांनी केलाय. तसंच या प्रकरणात सीडीआर निघाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. तर दुसरीकडे मुलाला न्याय देण्यासाठी जबाबदारी माझी असल्याचं यांनी म्हटलेलं आहे. ही तुमची लढाई नाही, आता ही माझी लढाई असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. बीडमधील सत्तेची मस्ती उतरवली पाहिजे आणि बीडमध्ये सत्याचाच विजय झाला पाहिजे असंही त्या म्हणाल्यात. सत्यमेव जयते, सत्याचाच विजय झाला पाहिजे. जो कोणी याच्या मागे आहे त्याला आपण फाशी ही मिळालीच पाहिजे. मी या मुलीला शब्द, मी त्याच्या आईला आणि आजीला याचा शब्द दिला की ह्याच्यात राजकारण नको. तुम्ही म्हणता तसं काय कोणाचं होईल त्याला आपला काही घेणं देणं, पण ह्या बीडमध्ये ही सगळी जी मस्ती आहे ना यांची, ही उतरलीच पाहिजे. ही सत्तेची आणि पैशाची मस्ती. मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून, खासदार म्हणून नाही, मी मुख्यमंत्र्यांना जाणार आहे, मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी न्याय द्या. आणि हे जे अंधाधुंदी कारभार चालले, तुम्ही आंदोलन वगैरे काही करू नका, तुमचा लढा आम्ही लढू. मग तुम्ही अन्न सोडू नका, खरंच सोडू नका, माझी विनंती काही गावकरी. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परळीकडे जाऊन मुंडे यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतलेली आहे. यावेळेला महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी सुप्रिया सुळेंचे आभार मानलेत. सुप्रिया सुळेंनी भेट घेतल्यानंतर मुंडे कुटुंबियांनी न्यायाची अपेक्षा केली आहे. मागील 15 महिन्यापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंडे कुटुंबियांची आज सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांचा आणि मुंडे कुटुंबियांचा नेमका काय संवाद झाला, त्यांनी काय सांगितलं आहे हे जाणून घेणार आहोत. ताई, आज सुप्रिया ताई तुमच्याकडे भेटीला आल्या होत्या. नेमकं तुमच्या दोघींमध्ये काय बोलणं झालं? त्यांनी एवढं आश्वासन दिलं की आपण सहकार्य करून आरोपी तात्काळ अटक करू. आणि SP सरांना पण त्या बोलल्या आहेत, इथून स्वतः माझ्या देखत कॉल करून SP सरांना बोलून सर बी म्हणले आहेत की मी स्वतः खुद इन्व्हॉल्व होऊन आपण आरोपी अटक करू. मागील 15 महिन्यापासून तुम्ही न्यायासाठी झगडतायत. एकूण सुप्रिया सुळे झालं, त्यानंतर त्या अगोदरही काही नेते तुम्हाला भेटले. काय परिस्थिती काय वाटते, मिळेल तुम्हाला न्याय? नाही, आम्हाला नेत्यामध्ये म्हणलं तर सुप्रियाताई पहिल्यांदा आमच्या फॅमिलीला भेटायला आल्यात. त्यांचंच एक काहीतरी माणुसकीच्या नात्यानं ते आम्हाला भेटायला आलेले आहेत. इथून मग आम्हाला कोणीच राजकीय मध्ये भेटायला नाही, कारण माझा नवरा राजकीय ह्याच्यात नव्हता, त्याच्यामुळं काहीच नाही. मग तर सुप्रियाताईंनी जे आमच्या परिवाराचं सात्वन करायचं हे केलं, ते त्यांची एक नैतिकता चांगली होती म्हणून ते आमच्या पस्तूर आले. SP सर जे कावत सर आहेत आपले बीडचे SP नवीन, त्यांनी म्हणले की मी स्वतः इन्व्हॉल्व होऊन ह्या केसमध्ये आरोपी अटक करतो. या अगोदर तुमचं पोलीस अधीक्षकांशी काही बोलणं वगैरे झालं होतं, भेट झाली होती? हा, मी 2दा SP सरांची भेट घेतली. इथं परळीत तर आम्ही जाऊन परेशान झाला होतात. मग तर नवीन जे SP सर आले त्यांना आम्ही 2दा भेटून बोलून सरांनी तरी पथक LCBचं त्यांचे ते प्रयत्न करायलेत SP सर बी,
चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करायलेत. मग तर आम्हाला प्रशासनावर विश्वास नाही, कारण त्यांनी 1.5 वर्ष माझ्या नवऱ्याची फाईल दाबलेली होती. मुंडे कुटुंबियांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही. सुप्रिया सुळेंनी आज आश्वासन दिलेलं आहे, परंतु नेमकं पुढं काय होतं हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परळी, बीड. आता सिंधुदुर्गमधून एक महत्त्वाची बातमी येते. सिंधुदुर्गात शिवसेना ठाकरे गटाला आणखीन एक मोठा धक्का बसलेला आहे. जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. संजय पडते यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का असल्याचं आता बोललं जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय पडते यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक आणि निष्ठेने न्याय देण्याचं काम केलं. सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींमुळे काम करणं शक्य नाहीये. यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय, असं संजय पडते यांनी राजीनामा पत्रात म्हटलेलं आहे. नेते मंडळी प्रत्येकजण आपापल्या परीने पक्षात थांबण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. पण आता शेवटी ज्यावेळी शिवसेना पक्षप्रमुखच म्हणतायत की ज्याला जायचं आहे ते जा, ज्याने राहायचं आहे ते राहा. शेवटी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेवरती प्रेम करणारे शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते सुद्धा कुठेतरी आपल्याला न्याय मिळण्यासाठी, कुठेतरी जिल्ह्याचा विकास होण्यासाठी, न्याय मागण्यासाठी कुठेतरी जाणार हे निश्चित आहे.